जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. किती दिवसानंतर मी ब्लॉग करतोय, जवळजवळ 13, 14 का 15 दिवसानंतर, आणि ब्लॉग पडतोय आपला 11 दिवसानंतर. इतके दिवस ब्लॉग आलेच नाही आपले, त्यासाठी व्हेरी सॉरी. बट आहेत काही जेन्युइन रिझन्स आहेत. काय बोलू, दरवेळेस तेच बऱ्याच गोष्टी चालू आहेत गाईज. थोडंसं डिस्टर्ब होऊन जातो, थोडंसं होत नाही करायला, पण ठीक आहे. परत एक एनर्जी आणतो की नाही चला करायचं आपल्याला ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग पण मस्त होईल खूप, कारण मी लास्ट ब्लॉग मधले इतक्या मस्त मस्त कमेंट्स वाचलेल्या आहेत ना, तर काही कमेंट्सला रिप्लाय करायला मजा येते. सो आज आपल्याला तेच करायचंय. आता वाजून गेलेले 12:30 12:30 वाजलेत. मी जाणार आहे मेनला पण वुमनला. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे ना, आता वुमनला आपल्या A7 वुमनला आहे ना खूप जबरदस्त ऑफर लावणार आहे आपण ऑल ओव्हर महाराष्ट्र. ते पण ऑनलाईन पण आणि ऑफलाईन पण. तुम्ही ऑनलाईन पण करू शकता आणि ऑफलाईन पण. जी ऑफर इथं ऑफलाईन असते ना दरवेळेस तुम्हाला मिळत नाही ऑनलाईन, आता तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता. बाकी तुम्ही ब्लॉग बघत राहा. चलो कसं होते बघू, कंटिन्यू करा. चला गाईज, इतकी मजा येते ना मला कधी कधी मम्मीची, की काय सांगू तुम्हाला. एकदमच खूपच जाड झालोय का मी. मला असं, मी आता बघितलं ना माझं पहिलं, तर मी असं खूपच जाड वाटतंय यार. लग्नात तरी असं होतं एकदम डेंजर. बट मम्मीची मजा येते का नाही गाईज. ती बघा ड्रेस चेंज करून आली मस्त पैकी. तुला एकच गाऊन खूप फेमस आहे त्यामुळं मम्मी ड्रेस चेंज करून आली आता. काय 100% करणार जिम चालू. पण तुम्ही मोटिवेट तर करा यार मला, की वजन कमी कर वगैरे काहीतरी असं जरा थोडस. मोटिवेट कधीच करून झालंय, पण तू त्याला रिस्पॉन्स देत नाही. आता काय मोटिवेट करायचं. नीट कर, असं नीट कर. वाकडं तिकडं चिडून नाही बोलून, असं थोडस नीट, की बाबा तू केलं पाहिजे. पोट बघ तुझं केवढं वाढलंय. ते किती वेळा सांगितलं. तू कसं सांगितलं पोट बघ कसं वाढलंय तुझं, असं सांगितलं. माझं सांगणंच तसं काय. हा, असं थोडी असतं. तर आपल्याला आजचा ब्लॉग मी चालू केलेला आहे. आता घरातून मी जाईल आता बाहेर कामं वगैरे करायला. बट काही खूप इंटरेस्टिंग कमेंट्स मला दाखवायच्या ह्या ब्लॉग मध्ये. तर ही कमेंट काय आहे मम्मा बघ, दीपालीची. थांबा, त्या कमेंटला 100+ लाईक आलेले आहेत, की जोपर्यंत नेहाचं बेबी 1 वर्षाचं होत नाही तोपर्यंत डॉक्टर अंकिताचं लग्न नाही. काय म्हणायचं तुला ह्या कमेंटवर. नेहा बेबी होती का पण तयार. तुला कमेंटवर काय म्हणायचं, जोपर्यंत नेहाचं बेबी 1 वर्षाचं होत नाही, 1 वर्षाचं, तोपर्यंत डॉक्टर अंकिताचं लग्न नाही. पण एखादा मुलगा आला चांगला तर होऊ शकतो ना. अरे गाईज, मी तुम्हाला सांगतो तुझी रिॲक्शन होती. एवढं वेळ कोण थांबणार नाहीये. आम्ही तसं थांबणारच आहे, पण एखादा मुलगा चांगला आला तर आता बेबी व्हायची वाट बघणार का. बेबी झाल्यावर आपण आलं लक्षात. बघ या कमेंटला विरोध आहे आमचा. तुझा विरोध आहे नाही, मला तर लवकर झालेलं पाहिजे, म्हणजे छकुलीचं लग्न. हा मेन मुद्दा तोच आहे. आणि अजून एक कमेंट काय आली माहिती का मम्मा, की नेहाने डोळे दाखवले की आदित्य घाबरतो म्हणून. काय मम्मा खरं बोलायचं. हळूच डोळे दाखवू द्या नेहा. नाही वाटतं असं, पण हळूच डोळे. ठीक आहे, डोळे पाठवते डोळे दाखवायचे, पण मी घाबरतो थोडी. ते माहित नाही बाबा. आपण नाही घाबरत, आपण कशाला नाही घाबरत. असं करती यायच. तर तुम्हाला सांगतो, एवढी मी ती कमेंट वाचून इतका हसलेलो डेंजर, की 1 वर्षाचा जरी होत ना तोपर्यंत थांबायचं. असं काही होणार नाहीये, लवकरच होणार आहे. आता बघायला पण चालू केलेलं आहे थोडंसं, त्यामुळं लवकरच होईल. आणि परत अजून छान ब्लॉग्स येतील, मग जरा मजा येईल ना, आहे का नाही. सो ठीक आहे, तुम्ही बघत राहा ब्लॉग. बघू अजून कसं होईल. मी थोड्या वेळात जाणार आहे A7 मेनला, परत वुमनला पण जायचं. आणि ती ऑफर पण मी तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये नीट
रेडीच आहे मी पहिल्यापासून रेडी आहे बाबा. गाईज मी आलेलो आहे A7 वुमनला आणि 12 दिवसानंतर ब्लॉग चालू केला यार. काय म्हणणे नेहा तर मला किती दिवस बोलत होती ब्लॉग का नाही करत तू. हा ना, सगळे वहिनी गँग बोलायला लागले नव्हते येत यार ब्लॉग. काय करू गाईज थोडस जाऊ द्या सोडून द्या विषय. आता मी व्हिडिओ करत आहे. पहिला व्हिडिओ वगैरे करून घेऊ तोपर्यंत तुम्ही बघत राहा ब्लॉग. ब्लॉग खूप भारी होणार त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चल आता 20 मिनिट नाही झाले का अजून. नाही आला ना. किती वाजलेत 5:26 झालेत गाईज. मी आता आमचे व्हिडिओ बनवून झालेले आहे सगळं. व्हिडिओ वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. आणि नेहाने इथे स्टॉकची चोरी चालू केली आहे बघा. माझं आहे, मी स्टॉकची चोरी थोडी करणार आहे. कशाला घेऊन जाते कपडे आमचे मग. आमचे पण आहेत. आमचे तुमचे काय नाहीये इथं, सगळं आपलं आहे. सांगा जरा तिला. काही नवीन आले की लगेच पहिलं उचलून घेऊन जाते. मला बघवतच नाही माझ्या नजरेला. असं त्रास होतो मला खूप. अरे या कस्टमरचा पण विचार करत असतो. अरे तू बोल बरोबर आहे तुझं. तू बोल. तू बोल. नराला काय बोलायचं ना आधीच सांगतो. हे काय डबरे हे काय गाडी नाही घेऊन जायची तिला म्हणजे. अरे बाप मी असं म्हणलं का वहिनी तुम्हाला गाडी बोलायचं काय झालं ताई बोल. थांब ना एक माझं मिनिट. म्हणणं काय, तू मला 50 किलोमीटर का काहीतरी म्हणत 50,000 किलोमीटर. 5,000 किलोमीटर. नाही हो 50,000 किलोमीटर. केव्हाच झाली. 50,000 किलोमीटर ते मला कुठे कळत. तुला काय करायचं. का दिलं होतं ते सांग. तुमची वहिनी क्रॅकी गाडी असं बोलतो. नका आणा म्हणतोय तो गाडी. नका आणा. अरे मी नाही बोलला हा बोलला ना. मी तुम्हाला असं म्हटलं ना कान. नाही असं नाही बोलला, पण का असं मला विचारलं का बोलला. नेहाला पण नीट एक्सप्लेन करता येत नाही आता काय विषय. इकडे हा एक्सप्लेन कर. तो तर आली होती गाईज. एक कमेंट आली होती की की नेहाने डोळे मोठे केले की आदित्य दादा घाबरतो. हे करायचं. खरंय. नाही नाही अरे खरे नाही फॉर आदित्य. हा बस. अजिबात खरं नाही येते. काही खरं नाही अजिबात नाही खरं. वोट तू चल. करणारच आहे. एक मिनिट. दादा इकडे मोबाईल इकडे द्या. आता बोला खरंय का नाही दादा तुम्ही पण एक्सेप्ट करा. आवडता का. त्याचा चेहरा बघा, काय चेहरा बघा. काय संबंध. मी डोळे दाखवले मी काय घाबरू. मी नाही घाबरत. मी तर म्हणतो हे काय भुतार दिसते असं बोलतो direct. आता तू मला ठरवून सांगतोय. नाही घाबरायचं काय संबंध पण. बघ, त्याला काय बोलतो ना आदरयुक्त भीती हा पण एक विषय असतो. सो इट इज रिस्पेक्ट नॉट फिअर. कळलं का. परफेक्ट बोल घ्यायचं त्यामुळे समजून घ्या. तुला माहिती ऑफर आहे 8 आणि 9 तारखेला. 8 जून आणि 9 जूनला आपल्या मेन ब्रांचला ऑफर आहे. ती ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे. तुम्ही इथे येऊन पण घेऊ शकता आणि ऑनलाईन पण मागवू शकता. प्लस आपल्या नाशिकच्या फ्रँचायझीला पण ऑफर आहे. आपल्या देऊगावच्या फ्रँचायझीला पण सेम ऑफर आहे. प्लस आपल्या मोशीच्या फ्रँचायझीला पण आहे. आपल्या पिंपरी गोवाच्या फ्रँचायझीला पण आहे. या 4ही फ्रँचायझीला सेम ऑफर आहे. कळलं. आणि ह्याने व्हिडिओ पण केला, ऍक्टिंग पण केली आज रील मध्ये एक मस्त. हे कधीच नाही खतरनाक केली असतील. मी काय केलं तिला आम्ही एक व्हिडिओ काढला, एक रील काढला. नेहान मी एक रील काढायला गेलो. तिला म्हटलं थोडी तू ऍक्टिंग कर अशी की नाही का आपण एक रील बनवू जरा ऑफरचा. मॅडमची ऍक्टिंग बघा जाऊन. मी काय केलं नाही जमलं तिला. मी काय केलं जो कट आलता चुकलेला तोच टाकून दिला. असा जबरदस्त विषय. अरे एक मिनिट अजून एक जबरदस्त कमेंट होती. सरळ बसली. आठवली का आता. अजून एक जबरदस्त कमेंट होती. खतरनाक आली. काय होती माहिती का. नेहाचं बेबी जेव्हा 1 वर्षाचं होईल त्यावेळेस डॉक्टर अंकिताचं लग्न करायचं. अरे आणि आणि या कमेंटला जवळजवळ 100+ लाईक्स होत्या. काय म्हणण्याचं डील डन. मम्मीला मी सांगितलं म्हणती अशी म्हणते नाही लवकर करायचंय उरकायचं लवकर.